देशातील एलपीजी सिलेंडरच्या उपलब्धतेवरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की देशातील अनेक भागात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. त्यांनी आरोप केला की सरकारकडून परिस्थिती व्यवस्थित असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राऊत यांनी पुढे बोलताना देवासमोर तरी खोटं बोलू नका असा टोला लगावत सरकारवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जणांच्या मते हे सरकारवर केलेले तीव्र राजकीय भाष्य आहे, तर काहींच्या मते परिस्थितीचा वस्तुस्थितीने आढावा घेणे आवश्यक आहे. दरम्यान एलपीजी सिलेंडर हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेबाबत निर्णय होणाऱ्या समस्या नागरिकांसाठी मोठा मुद्दा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते आणि परिस्थितीबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले जाते का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते देशात खरंच सिलेंडरच्या उपलब्धतेची समस्या निर्माण झाली आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.